स्पर्धा परीक्षा म्हटलं तर असं गोंधळात टाकणारं एक तरी एक्झाम्पल नक्की असतं. पहा काय दिलं एक्झाम्पल, 1 ते 20 या सर्व नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकाराच्या उत्तरात शेवटी किती शून्य असतील. प्रत्यक्षात 20 पर्यंतचा गुणाकार करण्याची गरज नाही, याला फॅक्टोरियल 20 असे म्हणतात. 20 पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार. पहा या 20 ला आपल्याला 5 ने भाग द्यायचा आहे. पहा 5 चोक 20, उत्तर आले 4, म्हणजे उत्तरामध्ये शेवटी 4 शून्य असतील. पर्याय क्रमांक 2. परंतु हा नियम फक्त 20 पर्यंतच्या संख्यांसाठी. 25 पर्यंतच्या संख्ये जर तुम्ही 25 पर्यंतच्या संख्येचा गुणाकार विचारात घेतला तर आता मात्र थोडासा नियम बदलणार आहे. 25 ला 5 ने भाग द्या, 5 5 25, यात मिळवायचा 1 तुम्हाला. का तर 25 म्हणजे 5 5 25, 1 5 वाढतो आणि म्हणून आपण तो 1 ऍड केला. उत्तर येईल 6. पहिल्या 25 संख्यांचा गुणाकाराच्या उत्तरामध्ये शेवटी 6 शून्य असतील, हे लक्षात घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. स्पर्धा परीक्षा म्हटलं तर असं गोंधळात टाकणारं एक तरी एक्झाम्पल नक्की असतं. पहा काय दिलं एक्झाम्पल, 1 ते 20 या सर्व नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकाराच्या उत्तरात शेवटी किती शून्य असतील. प्रत्यक्षात 20 पर्यंतचा गुणाकार करण्याची गरज नाही, याला फॅक्टोरियल 20 असे म्हणतात. 20 पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार. पहा या 20 ला आपल्याला 5 ने भाग द्यायचा आहे. पहा 5 चोक 20, उत्तर आले 4, म्हणजे उत्तरामध्ये शेवटी 4 शून्य असतील. पर्याय क्रमांक 2. परंतु हा नियम फक्त 20 पर्यंतच्या संख्यांसाठी. 25 पर्यंतच्या संख्ये जर तुम्ही 25 पर्यंतच्या संख्येचा गुणाकार विचारात घेतला तर आता मात्र थोडासा नियम बदलणार आहे. 25 ला 5 ने भाग द्या, 5 5 25, यात मिळवायचा 1 तुम्हाला. का तर 25 म्हणजे 5 5 25, 1 5 वाढतो आणि म्हणून आपण तो 1 ऍड केला. उत्तर येईल 6. पहिल्या 25 संख्यांचा गुणाकाराच्या उत्तरामध्ये शेवटी 6 शून्य असतील, हे लक्षात घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.